आता बातमी आहे क्रिकेटच्या मैदानात। सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियाने नामिबियाचा 93 धावांनी धुव्वा उडवला आणि 2020 विश्वचषकात आपला दुसरा विजय साजरा केला। या सामन्यात भारतीय फलंदाजांनी नामिबियाला विजयाकरता 210 धावांचं आव्हान दिलं होतं आणि आपल्या विजयाचा जणू पायाच रचलेला। त्यानंतर हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्या आक्रमणासमोर नामिबियाचा अख्खा डाव 116 धावातच गडगडला। त्याआधी भारताने 20 षटकात 9 बाद 209 अशी मजल मारली। भारताकडून ईशान किशनने 24 चेंडूत 61 धावांची तर हार्दिक पांड्याने 28 चेंडूत 52 धावांची दमदार खेळी उभारली। आणि याच कामगिरीबद्दल अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी विजय साळवी। विजय, आणखी एक विजय आपण साकारलेला आहे आणि आगेकूच केली आहे। अश्विन, हा विजय जो आहे तो मला वाटतं पहिल्या विजयापेक्षा खूपच वेगळा आहे, कारण पहिल्या विजयाच्या वेळेला आपली साऱ्यांची प्रतिक्रिया अशी होती की जीव भांड्यात पडला। हा विजय भारतानं खऱ्या अर्थानं आपण गत विश्वचषकाचे विजेते आहोत या थाटात, या लौकिकाला साजेसा असा मिळवलेला आहे। भारतीय फलंदाजांनी म्हणजे ईशान किशन असेल किंवा हार्दिक पांड्या असेल, त्या दोघांनी कमाल केली आणि इकडे गोलंदाजांमध्ये वरुण चक्रवर्ती असेल, त्यानं 3 विकेट्स काढल्यात, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्यानं 2-2 विकेट्स काढल्यात। त्यामुळे भारतीय फलंदाज असतील किंवा गोलंदाज असतील त्यांनीही आपला लौकिक इकडे पुन्हा सार्थ करून दाखवलाय। त्यामुळे भारतानं या विजयाचं लागोपाठ 2 विजयांचं आता कोलंबोच्या दिशेनं कूच करायचं आणि पुढचा सामना पाकिस्तानशी आहे। त्यामुळे त्या दृष्टीनं ही तयारी आहे, पूर्व तयारी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अश्विन, धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल।